वादावाद करू नका, आपला 13वा खेळाडू पाठवा, नाहीतर अन्यथा आपल्याला मेगा फायनलचा सामना कमी षटकांचा खेळावा लागेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना त्वरित चालू करायचा, पंच आपण देखील दखल घ्यायचंय. आपण फार वेळ सामना थांबवलाय, कोणता निर्णय असेल तर त्वरित सांगायचा आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू वाईट टाकला होता. आणि एक विनंती असेल आरसीसी लायन्स संघ, आपला 13वा खेळाडू त्वरित कॉम्बॉक्स जवळ पाठवायचा. आपण आरसीसी लायन्स संघ आपला 13वा खेळाडू आणि आरसीसी दोन्ही संघाचा 13वा खेळाडू त्वरित कॉम्बॉक्स जवळ यायचंय. दोन्ही संघांचा 13वा खेळाडू कॉम्बॉक्स जवळ यायचंय. जर 13वा खेळाडू नसेल तरी 12वा खेळाडू असणं अनिवार्य आहे. धन्यवाद पंच. पहिला चेंडू वाईट टाकलाय. आमचे साथी स्कोरर ऍड करत असताना स्कोर धावसंख्या त्याला पहिल्या षटकामध्ये 12 धावा. पुढील दुसरं षटक मार्ग असते. पहिला चेंडू वाईट आणि आता मात्र पहिला चेंडू लिगल टाकलाय. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने सिंगल स्वरूपात 1 धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल फलंदाज बॉबी, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. विचार केला तर धावसंख्या झाली धाव फलकावर आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि षटकार आलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. सुरेख असा षटकार आलाय, तोच म्हणजे बॉबी ठाकूर याच्या फलंदाजीतून. धावसंख्या झाली वाढ. धावसंख्येच्या फलकावर 1 गडी बाद 20 धावा. आता विचार केला तर 2 ठाकूर एकाच मैदानात लढत करतायत आपल्या संघाला फायनलला घेण्यासाठी. एका ठिकाणी असेल पप्प्या ठाकूर आणि एका ठिकाणी असेल फलंदाज बॉबी ठाकूर. 2 ठाकूर आमने सामने. आणि आता मात्र रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता, पण पंचांचे दोन्ही हात समांतर. पंच वाईट चेंडू घोषित करत असताना धावसंख्येत वाढ. धावसंख्येच्या फरकावर 21 धावा 1 गडी बाद. आणि एक सुरेख असं कॅश प्राइज माझी साथी मित्र आणि समालोचक मित्र मनीष सर यांच्याकडे देखील बॉबी ठाकूर साठी एक कॅश प्राइज असेल. तीच म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावले. तेच म्हणजे मनीष बागळे सरांकडून. आणि दर्शन सरांकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले. त्याच्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार
मारले तर तब्बल 2000 रुपयाचा मानकरी ठरेल, तोच म्हणजे बॉबी ठाकूर. आणि आता मात्र पहिला षटकार आलाय. आता मात्र धाव्यात वेगाने वाढ. पहिला चेंडू षटकाराने स्वागत केलंय. पुन्हा एकदा आता मात्र पप्प्या ठाकूर साठी देखील कॅश प्राइज असेल राजा जाधवकडनं, जर आणि काकांकडनं देखील कॅश प्राइज असेल. जर पप्प्या ठाकूर यांनी विकेट किंवा गडी संपन्न केला तर राजा जाधव 500 आणि काका 500, तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी ठरेल, तोच म्हणजे पप्प्या ठाकूर. उसके बाद मैच ही नहीं होना. दोन चेंडूमध्ये 2 षटकार जर मारले कोणत्याही फलंदाजाने तर उर्वरित दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि स्ट्राईक एंडला असेल तर म्हणजे फलंदाज सागर. विचार केला तर बॉबीने देखील एक षटकार मारलाय. वैयक्तिक विचार करता आपल्या संघासाठी 8 चेंडू आणि 17 धावांवर फलंदाजी खेळतोय. विचार करतो दुसरं षटक मार्ग असतं आणि धावा संख्या झाली धावफलकर 30 धावा. रमेश सरांनी जर कॅच पकडली तर काकांकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि आता मात्र ऋषी सूर्य कसं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी आणि जिथे एक धाव होती तिकडे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउट साठी अपील केली जाते आणि पंच फलंदाज बाद असेल रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा एक फलंदाज बाद झालाय. आता मात्र मैदानात काय घडतंय, एक चांगली अशी पार्टनरशिप ब्रेक झाली आहे मैदानात, तीच म्हणजे बॉबी आणि सागर. विचार केला तर धावसंख्या झाली धावफलकावर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज सुनीलसाठी देखील कॅश प्राइज असेल. काकांकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. काका सातत्याने कॅश प्राइज लावतात, आपलं ATM ओपन करतायत आपल्या संघासाठी सातत्याने. आपल्या संघाला सकाळपासून जो व्यक्ती सपोर्ट करतो तेच म्हणजे आमचे राजन काका. नवीन फलंदाज मैदानात अमर आहे. अमय हॅलो. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख झेलचा प्रयत्न होता, पण आता मात्र कॅच ड्रॉप झाल्याने रूपांतर झाले षटकारामध्ये. आता मात्र आल्या षटकाराने स्वागत केले त्याचे म्हणजे नवीन फलंदाज अमयने. एक तेरी तो एक मेरी पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केले गोलंदाज सुनीलवर देखील काकाने कॅश प्राइज लावले. तब्बल 3 चेंडूमध्ये 3 गडी जर बाद केला तर 500 रुपयाचा मान करणार तोच म्हणजे गोलंदाज सुनील. पण आता मात्र पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि आता मात्र कॅच सुरेख कॅच पकडले आणि तब्बल 200 रुपयाचं मानकरी ठरलाय तोच म्हणजे पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात कैलासच्या स्वरूपात. आता मात्र पुन्हा एकदा सुनील साठी कॅश प्राइज असेल. धावसंख्येचा फलकर 37.
धावसंख्या झाली धावफलकर 37 धावा आणि गडी बाद झालेत एकूण आणि आता मात्र अपील केली जाते आणि कैलास साठी देखील राजा जाधव एक कॅश प्राइज लावतात लगातार 3 चेंडू निर्धाव टाकले तर तब्बल 4 चेंडू डॉट खाल्ले किंवा खेळलेच नाही 4 डॉट झाले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल तेच म्हणजे कैलासला लगातारचे 3 चेंडू निर्धाव खेळले तर कॅश प्राइज लागले तेच म्हणजे कैलासला 500 रुपयाचा काकांकडनं पुन्हा एकदा कॅश प्राइज कैलाससाठी 2 षटकारांसाठी 500 रुपये पहिला षटकार आलाय का फलंदाज आणि फलंदाज बाद झालाय शशी देखील आजच्या दिवसात 200 रुपयाचा मानकरी ठरलाय आणि विचार केला तर 2 बंधुराज हे मैदान सातत्याने गाजवत आहेत एक गोलंदाजीने आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने धावसंख्या 37 उर्वरित तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय तोच म्हणजे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शशी पण आता मात्र मैदानात काय करते थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे शशीकडनं त्याचं रूपांतर झाले 2 धावांमध्ये आता मात्र बऱ्याच वेळानंतर धावफलक वाढ धावसंख्या झाली दुहेरी अंकात 39 धावा आणि नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल म्हणजे कीर्तीने आल्या दुहेरी अंकात आपल्या संघाचं खातं ओपन केलंय आणि आता मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र निर्धाव चेंडू आणि षटक देखील संपन्न झाले 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली धावफलकावर 4 गडी बाद 2 गडी बाद 39 रन ऑन लॉस ऑफ 2 विकेट्स 3 विकेट्स क्षमासावी 3 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि धावसंख्येला धावफलकावर 39 धावा चालू असलेला सामना आरसीसी टायटन्स विपक्ष आरसीसी लायन्स आजच्या दिवसातील सेमीफायनलचा दुसरा सामना आणि पहिलाच मेगा फायनलचा मानकरी ठरलेला संघ आहे तोच म्हणजे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचे डोंगर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी आलाय आणि ऋषीसाठी देखील कॅश प्राइज लावतायत त्यांचे साथी मित्र अजित एक आगळं वेगळं कॅश प्राइज लावले जर 3 चेंडू मध्ये ओव्हर मध्ये 3 षटकार जर पडले ऋषीला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आले तेच म्हणजे अजितला आणि स्ट्राईक एंडला असेल फलंदाज सागरसाठी पहिला चेंडू घेऊन आणि पहिला चेंडूवर मोठा खेळका घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र काय करताय मात्र आणि आलाय षटकार जिथे कॅच होती तिथे मात्र षटकारात रूपांतर झाले आणि कॅच देखील ड्रॉप झाली आणि धावसंख्येत झाली वेगाने वाढ धावसंख्येला धावफलकावर धावसंख्या झाली धावफलकर 45 धावा लॉस ऑफ 3 विकेट्स आणि विचार केला तर पहिल्याच चेंडूमध्ये सागरने
स्वागत केले तेच म्हणजे कीर्तीचा षटकाराने आणि धावसंख्या झाली वाढ धावसंख्या झाली धावफलकर 45 धावा आणि अजूनही कमाई ऑन आहे मित्रांनो. आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढे घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्यात सागर आणि फलंदाज कीर्ती. विचार केला तर आता मात्र 47 धावा झाल्या धावफलकावर आणि उर्वरित आणि रमेश सरांसाठी देखील संधी असेल की आता मात्र षटकार मारलाय का तर आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये पंच आम्हाला षटकाराची खून करत असताना विचार केला तर सकाळपासून सूर्य कशी कामगिरी करतायत दोन्ही पंच. तरी पण धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र आलाय षटकार सलग तर दुसऱ्या चेंडूवर देखील षटकार मारलाय. आता मात्र बॅटचा फेस ओपन करतोय तेच म्हणजे सातत्याने षटकाराने. आता मात्र कोणत्याही सिंगल आणि डबल रूपात धाव घेण्याचा कुठलाही प्रकारचा प्रयत्न दिसत नाहीये. फलंदाज सागरचा सातत्याने षटकाराने स्वागत करतोय गोलंदाजाचं. एक तेरी तो एक मिरी आता चालणार नाही. आता फक्त सागर आणि सागर आणि सागरच चालतोय मैदानात. 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले. उर्वरित विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विचार केला तर या षटकामध्ये 3 षटकार आतापर्यंत आलेत. 20 धावा खर्च झालेत. आता मात्र ऑन हॅट्रिक असेल फलंदाज सागर. 500 रुपयाचा मान करे ठरेल का पण मैदानात तसं काही घडत नाहीये बायच्या स्वरूपात. आणि फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला असेल म्हणजे फलंदाज सागर. विचार केला सागरचा तर वैयक्तिक आपल्या संघासाठी 59 धावा आणि शेवटचा चेंडू आणि आलाय षटकार. चेंडू गेला सीमा रेषा पार आणि विचार केला तर एकतर्फी लढलाय आपल्या संघासाठी. वैयक्तिक आपल्या संघासाठी वैयक्तिक स्कोअर केलाय तोच म्हणजे आणि आव्हान ठेवले तेच म्हणजे 65 धावांचं. विचार 66 धावांचं आव्हान ठेवलं. एक भल्ल मोठं आव्हान ठेवलं तेच म्हणजे RCC टायटन संघासमोर. आणि माझी विनंती असेल आणि कॉम्बॉक्स मध्ये पुरताच थांबतो आणि मी इन्व्हाइट करतो म्हणजे साथी समालोचक मनीष सरांना. हॅलो. शेवटचं षटक अतिशय महागडं षटक ठरलं कारण या षटकामध्ये तब्बल 27 धावा निघाल्या होत्या आणि त्यामुळेच 65 धावा स्कोअर बोर्डवरती लागल्या होत्या आणि जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान RCC टायटन संघापुढे ठेवलं गेलं. दिगंबर, उपेंद्र आणि शशी या तिघांनाही प्रत्येकी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
त्यांनी इथे संपर्क साधायचा आहे मॅच संपल्यानंतर. चला धन्यवाद अभि सुर्वे, आपलं देखील मनपूर्वक आभार. आपण देखील संपूर्ण दिवसात खूप चांगली साथ आपल्याला दिली, आपल्या या स्पर्धेला दिली, त्याबद्दल आपलं देखील धन्यवाद. पुन्हा एकदा मी करेक्शन करतोय, धावा धावफलकावरती आहेत 66, जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 67 धावा, पण 2 धावांची जी पेनल्टी होती त्या 2 धावा देखील या धावसंख्येतनं मायनस करण्यात आल्यात. म्हणजेच जिंकण्यासाठी बनवायच्यात किती, तर 65 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. ती 2 धावांची पेनल्टी आपण जो मैदानामध्ये खेळाडू अतिरिक्त आला परमिशन न घेता जी पंचांनी आमच्यापर्यंत सुपूर्द केली, आमच्या मॅनेजमेंट कमिटीने देखील ती पेनल्टी देण्यात आली. आणि आता लक्ष असणार आहे 65 धावांचं, ते लक्ष देखील तेवढंच मोठं आहे. टार्गेट 65 धावांचं असणार आहे जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये. आणि आता ही विनंती असणार आहे गोलंदाजी करत असलेल्या संघाला, चला स्पीडअप करायचं आहे, अजूनही फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे, तर विनंती करतो थोडंसं स्पीडअप करा. चोवीस चेंडू 65 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक, फलंदाजी मार्कवरती रुपेश म्हात्रे. ही कॉन्टेस्ट 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय काकांनी. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, बरसलाय रुपेश म्हात्रे. लक्ष मोठं आहे पण पाठलाग होणार आहे ते देखील शक्य आहे असं त्याची बॅट सांगते. आणि रुपेश देखील बोलून दाखवतोय, होम ग्राउंड त्याचा देखील असणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, अजून एक मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक काकांकडून असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक देशपांडे आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक साळुंके काकांकडून देखील असणार आहे. यावेळी देखील स्वतःला टर्न केलंय आणि थोडासा मिस टायमिंग हा चेंडू असणार आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय, बघा 2 धावा कंप्लीट होतात का, 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रेक्षकांना देखील माहित असेल संध्याकाळचं सत्र हवेचा वेग देखील लेफ्टी बॅटरसाठी आहे, म्हणजे रुपेश म्हात्रेचं 4 षटकं खेळणं गरजेचं आहे. शशी यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी असणार आहे. आपण देखील 2 चेंडूवर 2 षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक काकांकडून असणार आहे. पुढील चेंडू यावेळी देखील थोडासा मिस टायमिंग असणार आहे, झेल टिपलाय आणि रुपेश म्हात्रे सारखा मोठा फलंदाज, मोठा मासा जाळ्यात अडकलाय. प्रतीक देशपांडेनी काम केलंय, आपला आयकॉन खेळाडू आपल्यासाठी लढतोय. लढत करत असताना एक मोठ्या मासाला गळ्यात अडकवलाय. रुपेश म्हात्रे तंबूच्या ऑस्ट्रेला जाणार आहेत परत. डीजे
करणं गरजेचं आहे. 65 धावांचं भलं मोठं लक्ष, डोंगरा एवढं लक्ष त्यांच्या समोर असणार आहे. 65 धावा. प्रतीकने देखील काम केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे, हुकचा फटका. बघूयात किती धावा मिळणार आहेत. एक धाव नक्कीच कंप्लीट केली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता चेंडू निघून जाणार आहे. दन 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 करत सीमारेषा पार येतोय चौकार. सुनीलच्या बॅट मधून देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. धाव फलकावरती 12 धावा आहेत. पुढील चेंडू टप्प्याचा चेंडू आहे, भिरकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. अवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या चेंडू निघून जातोय. अजून एक बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार सुनीलने देखील मारल्यात. सुनील देखील सांगतोय माझ्यात देखील ती कुवत, ती ताकद, ती शैली, ते स्किल्स, तो कॉन्फिडन्स आहे आणि आपल्या बॅट मधून देखील आपण धावा वसूल करू शकतो. 2 चेंडूंवरती 8 धावा सुनीलने देखील वसूल केल्यात. थँक्यू डीजे. तिसऱ्या चौकारासाठी काकांकडून 500 रुपयाचा पारितोषिक सुनील यांच्यासाठी असणार आहे. चौकारांची हॅट्रिक बघायला मिळते का. 16 धावा फलकावर. यावेळी अजून एक चांगला फटका गोलंदाजाच्या अगदी आपण बघितलं तर मागे धावचीची शक्यता असणार आहे. बॅटर आउट. गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. पारितोषिक लागलंय पण गोलंदाजासाठी नाही, बॅटरसाठी होता. आवश्यकता गोलंदाजीची आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 16, 2 गडी देखील बाद झाल्यात. मॅच बॅलन्स आहे. 18 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण असताना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय आणि ही शैली आपण सकाळपासून बघतोय बॉबी ठाकूर यांच्याकडे. अगदी वळवतात, चेंडूला देखील वळवतात, हाताला देखील फिंगर्स रोल करतात चेंडूवरती आणि चेंडू अगदी रायटी बॅटरच्या आवाक्याच्या बाहेर म्हणजे बाहेर निघून जातो. लेग स्पिनचा वापर करतायत. चांगली गोलंदाजी. तो टप्पा असणं देखील, ती लाईन असणं, ती लेंथ असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेले. अजून एक निर्धाव चेंडू, प्रत्येक घेणारा निर्धाव चेंडू. आरसीसी लायन संघाची दहाड ही फायनल मध्ये घेऊन जाणार आहे. नक्कीच पारितोषिक बॉबी ठाकूर साठी देखील आलंय. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि मेडन षटक फेकलं तर 5000 रुपयाचं तब्बल पारितोषिक असणार आहे प्रथमेश चौधरी यांच्याकडून, यशस्वी आयोजक RPL चे. आणि हा चेंडू स्क्वेअर फेकलाय. आणि बघा हॅट्रिक तरी संपादन होत आहे का. स्क्वेअर चेंडू फेकला म्हणजे अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली. 17 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर वाईट बॉल फेकले. अजूनही या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हवेचा वेग देखील वाढलाय. बॉबी ठाकूर यांच्यासाठी अजून एक पारितोषिक पंकज चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं हॅट्रिक साठी असणार आहे. यावेळी बॅकफुटला गेले, कट केलाय, चेस होतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. संपूर्ण संघ एकवटलाय. एकवटलाय कशासाठी तर या ट्रॉफीसाठी. एकवटलाय कशासाठी तर या सीझन 2 च्या भव्य दिव्य पारितोषिकासाठी.
हॅट्रिकसाठी नक्कीच पंकज चौधरी यांच्याकडून, हे देखील आयोजक. RPL आमदार चषकाची यावी बिगेटचा प्रयत्न केलाय. चांगला आहे का कनेक्शन? येस आहे, चांगलं कनेक्शन. पल्ल्याड पार हा चेंडू फेकून दिलाय. पंचांची देखील शैली निराळी आपल्याला बघायला मिळते. काय फटकाय, अप्रतिम, दर्शनीय, प्रेक्षणीय, उल्लेखनीय, अप्रतिम फटका. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. यावी देखील बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती चांगला फटका सजवला. एक धाव नक्कीच मिळणार आहे. आणि थ्रो मध्ये दुसरी धाव होतय का? बॅटर निघालाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. फेकी आहे का? बरोबर, तर फेकी बरोबर नाहीये. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. शशी आहेत, शशी यांची साथ देण्यासाठी ऋषी देखील आलेत. नक्कीच खूप चांगला फटका ऋषी यांच्या बॅट मधून. षटकार आला. धाव फलकावरती 26 धावा आहेत. येस, एक धाव आली आहे. 26 धावा धाव फलकावर. 26 ऑन द बोर्ड. 14 चेंडू आणि 13 चेंडू आणि 39 धावेंचं अजूनही समीकरण आहे. 13 चेंडू 39 धावा. मॅच ऑन. यावेळी देखील बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा त्याच रिजन वरती, पुन्हा एकदा कव्हर रिजन वरती. यावेळी मिसफिल्ड झाली आहे. थोडंसं खराब झालं क्षेत्ररक्षण, पण कव्हर केलंय, चांगलं कव्हर केलंय आणि 2 धावा इथे दिल्यात. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वारंवार एकाच खेळाडूकडे चेंडू जातोय तरी देखील चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात येतंय. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 28 आहेत. येस डीजे. बारा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल्स 37. 12 चेंडू 37 धावा. सागर गोलंदाजी मार्क वरती. ऋषी पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. पहिला चेंडू पुन्हा एकदा कट केला. त्याच रिजन वरती वारंवार एकच फटका सजवताय, पण एक धाव नक्कीच इथे देखील मिळणार आहे. बघा, चांगल्या चेंडूला सन्मान करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार होत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं अशक्य आहे. चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा घ्या. खराब चेंडूवरती षटकार मारा. मॅच मध्ये समीकरण, मॅच मध्ये जिवंत आपल्या संघाला ठेवा. RCC टायटन्स लढतोय, लढत देतोय. RCC प्रीमियर लीग सीझन 2 साठी ही लढत असणार आहे. मेगा फायनल साठी ही लढत असणार आहे. डॅनी पेरियेत्र सरांनी पुरस्कृत केलेला त्यांचा संघ RCC सुपर किंग्स हा संघ नक्कीच मेगा फायनल मध्ये वाट बघतोय. प्रथमचा संघ अजय जाधव यांचा संघ. 12 चेंडू आणि 37 ची आवश्यकता होती. आता 11 चेंडू आणि 36 ची आवश्यकता असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला शशी आलेत. दुसरा चेंडू. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटर स्ट्रोक. चांगला फटका सजवलाय. बॉबी असणार चूक करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण पुन्हा एकदा थ्रो थोडासा फेकी थोडीशी खराब. एकाचं रूपांतर 2 धावेंवरती. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा येणं गरजेचं आहे. खराब चेंडूवरती एखादी षटकार आला मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. आणि लढतायत ते लढणं गरजेचं आहे. कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का लढने का जज्बा होना भी बहुत जरूरी है. तो जज्बा या दोन्ही खेळाडूंनी आपल्याला दाखवलाय. ऋषीनी दाखवलाय, शशीनी दाखवलाय. सागर देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बिगेटचा प्रयत्न केला होता. स्ट्राईक स्वतःकडे घेणं गरजेचं आहे. ऋषीला माहिती आहे स्ट्राईक ठेवणं. प्रत्येक येणारा डॉट बॉल हा लायन्स संघाला अगदी फायनलच्या उंबरठ्यावरती घेऊन जाईल. येणारा षटकार थोडंसं कमबॅक नक्कीच टायटन संघाला करून देणार आहे. कुठला संघ फाईट करेल? सुपर किंग संघ तयार आहे, सज्ज आहे मेगा फायनल साठी. नेक्स्ट बॉल. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूंवरती फक्त 3 धावा दिल्यात. पुढील चेंडू. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. कॅप्टन स्वतः येत आहे. चेंडूच्या खाली चांगलं बॅकअप केलंय आणि एकच धाव इथे देखील मिळणार आहे. काय समीकरण आहे? समीकरण असणार आहे 8 चेंडू 33 धावांचं. 8 चेंडू 33 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत RCC टायटन संघाला, आणि त्याच 8 चेंडूंवरती 33 धावांचं संरक्षण करायचंय. 33 धावांचं विकेटचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अगदी पुढे सरसावले होते. पंचांकडे लाऊड अपील करतायत. पंचांचा कॉल काय असणार आहे?
नक्कीच पंचांनी नॉट आउटचा कॉल केलाय, थँक्यू सर. अजून एक डॉट बॉल आलाय, अजून एक डॉट बॉल आलाय, ते जास्ती महत्वाचं आहे. डॉट बॉल येणं जास्ती महत्वाचं आहे. 5 चेंडू आणि फक्त 4 धावा, धडपणा खाली अशी गोलंदाजी. वाह, खूप चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. मिळणार किती आहे तर 1 धाव नक्कीच इथे मिळणार आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 33, जिंकण्यासाठी समीकरण 6 चेंडू 32 धावेंचं आहे. भल्या मोठ्या धावा या वाटतात, पण एखादी 9 चेंडू त्यावरती षटकार, फ्री हिट, त्यावरती एखाद दुसरा चौकार, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. चला, सुपर किंग संघ कॅप्टन आपण सज्ज राहा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपल्या संपूर्ण संघाला देखील एकवटून घ्या. फक्त 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात किती तर 32 धावा बनवायच्यात. विकास जहा आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि नक्कीच यांचं देखील शैली खूप चांगली राहिली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये शेवटचं षटक घेऊन येतात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह बघायला मी इथे आपल्याला अगदी 2 खेळाडूंच्या मधून प्रतीक आलेत आणि प्रतीक चूक करत नाहीये. बघा, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे आणि खेळला देखील संपूर्ण दिवस एका आयकॉन सारखाच आहे. बॅटिंग असू देत, गोलंदाजी असू देत आणि आता क्षेत्ररक्षण असू देत, कॉन्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नाहीये, तर क्रिकेट हा खेळ संपूर्ण 11 खेळाडूंचा असतो. पुढील चेंडू, यावेळी देखील फटका चांगला सजवलाय. धावा किती मिळणार आहेत? धावा मिळतील चौकार. बघा, हा सामना जर जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे मिळणार आहे संपूर्ण टीमला, आरसीसी टायटन टीमला. आणि पारितोषिक कोणाकडून मिळणार आहे तर पंकज चौधरी यांच्याकडून मिळणार आहे. आणि यस, आपल्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं देखील आगमन होते. आपले अतिथी मान्यवर माननीय श्री विकासजी म्हात्रे साहेब यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. बघा, बॅटिंग करत असलेल्या संघांनी हा सामना जिंकला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पंकज चौधरी यांच्याकडून. आरपीएलचे यशस्वी आयोजक आहेत. फटका सजवलाय, धावा मिळणार आहेत पूर्ण 6. प्रयत्न चांगला केला होता, वेगळ्या शैलीमध्ये पंचांनी पुन्हा एकदा दाखवलाय. स्लॉटच्या चेंडूला पुन्हा एकदा केलंय फ्लॉटच्या बाहेर डिपॉझिट. खूप चांगला फटका आहे, पण उशीर झालाय का? धावसंख्या किती आहे? धाव फलकावरती धावा आहेत 44 धावा. जिंकण्यासाठी समीकरण काय? 4 चेंडू 3 चेंडू 21 धावेंचं. 10,000 रुपयाचं पारितोषिक पंकज चौधरी यांच्याकडून असणार आहे. यशस्वी आयोजक आरपीएलचे, रेल्वे प्रीमियर लीगचे. 3 चेंडू 21 धावेंचं समीकरण आहे. यावेळी पुढे सरसवले होते, पुढे सरसवून ब्रिगेडचा प्रयत्न केला. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. प्रयत्न शेवटच्या चेंडू पर्यंत करतायत. वाह, हेच तर क्रिकेट आहे ना, की शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच सोडायची नाहीये. मॅचला कधीही कलाटणी मिळू शकते. ती कलाटणी देण्याचा प्रयत्न होतोय का? 2 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण किती आहे तर 2 चेंडूंवरती हव्यात 20 धावा. औपचारिकता मात्र उरली आहे. 2 चेंडू 20 धावा. यावेळी ब्रिगेडचा प्रयत्न केला. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑन या रिजन वरती प्रतीक असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. क्षेत्ररक्षण झालंय चांगलं. आणि आता मेगा फायनल मध्ये केलाय का शिरकाव? येणारा 1 चेंडू नक्कीच आपल्याला सांगणार आहे. शेवटचा चेंडू, मेगा सेमी फायनलचा शेवटचा चेंडू. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू. आणि हा चेंडू देखील निर्धावालाय. मेगा फायनल मध्ये पोहोचलेला दुसरा संघ असणार आहे आरसीसी लायन्स हा संघ. चला, दोन्ही टीम्स त्वरित नाणेफेकीसाठी या. आरसीसी सुपर किंग्स विपक्ष आरसीसी लायन्स. किती षटकांचा सामना असणार आहे? 2 षटकांचा.